बघून मला खूप चांगलं वाटते. मला फक्त एक एक सेकंड फक्त कॅमेरा ऑन करा ना, मला तुम्हाला जरा बघू द्यात. कनेक्ट करायला मला अजून चांगलं वाटेल. हर्षदा, प्रथमेश, भावेश, सत्यजित, एक मिनिट फक्त कॅमेरा ऑन करा, मग आपण क्लास चालू करूयात. अच्छा, प्रथमेश स्मार्ट दिसतोय. हर्षदा पण स्टुडियस वाटते आणि खूप कॉन्फिडन्स दिसतोय हर्षदामध्ये पण. नाईस. भावेशला मी बघितलेलं खूप दिवसाआधी, पण त्याला बराच वेळ झाला. ठीक आहे, चालेल. प्रथमेश आणि हर्षदा कॅमेरा ऑफ करू शकतात. सत्यजित, भावेश पॉसिबल असेल तर फक्त बघा, लगेच यांनी ऑन करून ऑफ केलं, 1 मिनिट पण नाही लागला. करू शकता तुम्ही. ऐकताय का तरी? हो नाही पण नाही म्हणत आहे. भावेश, सत्यजित, तुमचं लक्ष आहे ना? अरे मोबाईलवर काय करतात ते नक्की? हो नाही पण नाही म्हणत आहे. सत्यजित मोबाईल पाहत असेल. मला पण असंच डाऊट येतोय, उत्तर नाही देते. अच्छा, दिसला आहे. सत्यजित दिसला. सत्यजित ठीक आहे बेटा, प्लीज कंटिन्यू, क्लास कंटिन्यू कर आपला चांगला. मधून मधून उत्तर पण दे. भावेश, वेर आर यू? हा, 1 मिनिट फक्त, काही सेकंड फक्त कॅमेरा ऑन कर ना, मला तू दिसशील. ओके, ठीक आहे. भावेश, एका जागेला बसून आता नीट क्लास कर बेटा, चल. हो. चला, तर आता मी टेक्स्टबुक शेअर करते. लास्ट क्लासमध्ये आपण काय काय केलेलं क्विकली मला आठवण करून द्या. गेल्या आठवड्यामध्ये आपला लास्ट क्लास झालेला, राईट? लास्ट क्लास गेल्या आठवड्यात आपण काय काय केलेलं मागच्या क्लासमध्ये सांग, आठवण करून द्या मला जरा. प्रोजेक्टाईल मोशन केलं ना आपण, है ना? प्रोजेक्टाईल मोशनला आपण एकदम व्यवस्थित डिटेलमध्ये समजून घेतलं. आणि आज आपण एक गणित सोडूया प्रोजेक्टाईल मोशनचं. आणि त्याच्यानंतर ना मग आपण पुढचं युनिफॉर्म सर्क्युलर मोशन तर खूप सोपं आहे, ते तुम्ही 9वी मध्ये पण केलेलं आहे. पण इथे थोडं त्याचा वेक्टर फॉर्म दाखवलाय, पण इझी आहे. प्रोजेक्टाईल मोशन पेक्षा तर खूप इझी आहे ते समजायला. ठीक आहे, मग ते करू. आणि मग मला वाटतंय अजून 1-2 पिरियड मध्ये आपला धडा जो आहे तो संपून जाईल. मुलांनो, मला एक सांगा ना, तुम्हाला खरंच मी शिकवलेलं समजता येणार आहे? तुम्हाला फायदा होतोय का त्याचा? फॅन ऑफ करते. समजते पक्का? ठीक आहे. तुमच्या एक्झाम्स कधी येतात कॉलेजमध्ये? उद्यापासून सुरू होत आहे. उद्यापासूनच सुरू होते. उद्या कुठला पेपर आहे? इंग्लिशचा. अच्छा, उद्या इंग्लिशचा पेपर आहे. ओके, ठीक आहे, चालेल. मग आणि मग फिजिक्सचा पेपर कधी आहे? इंग्लिशचा झाला की 2 नंबरचा फिजिक्सचा असेल. अच्छा, तुझा पण प्रथमेश? परवाचा फिजिक्स. येस मॅम. तुम्ही दोघं एकाच कॉलेजला आहे? सेम टाइम टेबल? नाही, राष्ट्रीय ज्युनियर कॉलेजला आहे मॅम. अच्छा, आणि तू कोणत्या कॉलेजला आहे हर्षदा? प्रताप कॉलेजला. अच्छा, बरं, ठीक आहे, चालेल. चला, मी पूर्ण स्क्रीन शेअर करते म्हणजे इझी पडेल आपल्याला. 1 सेकंड. चला, तर बघा, लास्ट टाइम आपण काय केलेलं, हे वस्तू अशी वर फेकली की ती अशी वर्तुळाकार आकारामध्ये जाते, म्हणजे नॉट वर्तुळ एक्झॅक्टली. ह्याला इंग्लिश मध्ये पॅराबोला म्हणतात. अशा रस्त्याला पॅराबोला त्याचा आकार आहे. आणि पण मग तिचं काय होतंय ना मुलांनो, ही जी आडवी दिशेमध्ये तिचा जो वेलॉसिटी कंपोनंट आहे तो सेम राहतो, व्हर्टिकल कंपोनंट चेंज होतोय कारण गुरुत्वाकर्षण बल वरच्या बाजूला त्याच्यावर काम करते. तर हे आपण बघितलेलं होतं. ह्याच्यावरून मला आठवलं, आपला क्लास झाल्या झाल्या ग्रुपमध्ये मी नोट्स टाकलेल्या, बघितल्या तुम्ही? थांबा. येस मॅम.
हा मी डाउनलोड केलेत ना, तर माझी पूर्ण स्क्रीनच शेअर करते. तर मी थांबा तुम्हाला दाखवते डाउनलोड्स मध्ये जाऊन. एक्सप्लेन करते तुम्हाला नक्की काय करायचं होतं. तुम्ही कोणी पण ग्रुपमध्ये ते कॉपी करून टाकलं नाहीये नोट्स, मला ग्रुपमध्ये तर दिसलं नाही मुलांना. ठीक आहे, थांबा एक मिनिट. मॅम मी होमवर्क शेअर केलेला आहे. अच्छा ठीक आहे, थांबा मी बघते. ठीक आहे, एक मिनिट थांबा. तुमचं क्लास 11 ना? हा हा 11th मध्ये हे बघा, ही वाली फाईल मी म्हणते, तर तो उघडून तुम्ही स्वतःच बघा, कारण त्याच्यामध्ये आपला बराच वेळ जाईल. मग हे बघा दिसते इथे प्रोजेक्टाईल मोशन शेअर इंग्लिश केलाय. क्वेरी. आणि हा हा हे व्हॉइस मेसेज पण मी टाकलेला, तर बघा. अच्छा, हा तर तो दुसऱ्यावाला होमवर्क टाकलाय. बरं ठीक आहे, तरी इट्स ओके. ट्रेन इज मुव्हिंग, हा दुसऱ्यावाला होमवर्क टाकलेला आहे. बरं ठीक आहे. हा वाला होमवर्क पण टाका हा मुलांनो. आता सध्या एक्झाम चालू आहे, तर आता नाही टाकलं तरी चालेल. पण बघा थांबा, ह्याच्यामध्येच मी ओपन होते का बघते. नाही, ते डाउनलोड होईल, ओपन नाही होणार. थांबा, इथून ओपन होईल. येस, हा हे बघा, हे दिसते. तर हे ना प्रोजेक्टाईल मोशन, प्रोजेक्टाईल थ्रोन ॲट, हे पूर्ण हा वाला 2 लिहिले ना मुलांनो, कॅपिटल वाला 2. हे बघा इथून कन्सिडर अ प्रोजेक्टाईल थ्रोन, इथून चालू करून ते पूर्ण इथपर्यंत, कुठपर्यंत, हे मॅक्सिमम हाईट पर्यंत. हे तुम्हाला एक्झाम मध्ये काय विचारू शकतात माहितीये का? फॉर अ प्रोजेक्टाईल हे डिराइव्ह एक्सप्रेशन फॉर टोटल टाइम ऑफ फ्लाइट. हॉरिझॉन्टल रेंज म्हणजे आडवं तो किती अंतर कापतोय, आणि त्याची मॅक्सिमम हाईट कितीपर्यंत तो पोहोचेल, ही सूत्र काढण्यासाठी तुम्हाला 3 ते 4 मार्काचा प्रश्न येऊ शकतो. तर हे तुम्हाला जसंच्या तसं लिहून काढायचंय. हे 2.3 पर्यंत कमीत कमी जसंच्या तसं, आणि त्याला पाठ करायचं. राईट, हे कसं आलंय हे आपण गेल्या क्लासमध्ये बघितलेलं होतं. सिम्पल आपले जे नियम आहेत नॉर्मली, हे व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी वगैरे, जे लॉज ऑफ मोशन आपण 9वी मध्ये शिकलेलो, न्यूटनचे गतिविषयक जी समीकरणं होती, राईट, त्यालाच वापरून आपण हे ह्याला काढले. तर हे खूप सोपं आहे. व्यवस्थित स्टेप बाय स्टेप तुम्ही जर सॉल्व्ह केलं तर दिसायला नुसतं हे जरा वाटते की अरे बापरे, हे किती मोठं साइन कॉस असं वाटतंय, पण सोपं आहे. तुम्ही हवं तर मागच्या क्लासची रेकॉर्डिंग परत एकदा बघा, प्रॅक्टिस करा ह्याची. ठीक आहे, चला. तर आता पुढच्या भागामध्ये आपण काय करूया, मग ही जी सगळी सूत्र आहेत ह्याच्यावर आधारित आता आपण काय करूयात, एखादं गणित सोडूयात. तर इथे बघा दिलंय, स्टोन इज थ्रोन विथ इनिशियल वेलॉसिटी कंपोनेंट 20 आणि 15. 20 काय आहे अलॉंग व्हर्टिकल, आणि 50 काय आहे अलॉंग हॉरिझॉन्टल. डिटरमाइन द पोझिशन अँड वेलॉसिटी. पोझिशन म्हणजे तेच कुठे पोहोचेल तो. वेलॉसिटी आफ्टर 3 सेकंड, 3 सेकंड नंतर ना त्याचे काढायचे. डिटरमाइन द मॅक्सिमम हाईट, मॅक्सिमम किती हाईट वरती तो पोहोचणार आहे. आणि टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अलॉंग द हॉरिझॉन्टल ऑन रिचिंग द ग्राउंड, म्हणजे हीच आपल्याला रेंज काढायची, आर काढायचे. तर बघा इथे त्या सगळ्या गोष्टी ज्या दिलेल्या आहेत. चला ह्याला सोडूया का, ह्या गणिताला आपण, ह्या गणिताला सोडवायला थोडा वेळ जाईल, पण आपण सोडवूयात. चला, त्याच्यामुळे तुम्हाला समजेलच व्यवस्थित. तर ह्याला मी कॉपी करून घेते स्वतःकडे. चला, हे घेतलं मुलांना मी. आता दिसते बघा, इनिशियल वेलॉसिटी कंपोनंट. तर ह्याच्यासाठी ना आपण ही आकृती पण घेऊया, तुम्हाला अजून जास्त चांगलं समजेल. ही आकृती आपण रेफरन्सला ठेवायची. इथे दिसते हे वेलॉसिटी आपला
हॉरिझॉन्टल कंपोनंट, व्हर्टिकल कंपोनंट आपण लास्ट टाइम जे काढलेलं तेच इथे वापरणार आहे. तर थांबा मी ही आकृती पण घेते स्वतःकडे. हा नाही झालं, परत एकदा ट्राय करते. हे ना तुम्ही कम्प्युटर शिकताना तुम्ही कदाचित स्टडी केलं असेल, स्निपिंग टूल म्हणून असतं. तर आपण असं स्क्रीनवर जे पण दिसतंय त्याचं स्क्रीनशॉट असा घेऊन कट तेवढाच पोर्शन कॉपी पेस्ट करू शकतो. खेर आलं, हे छोटं झालं पण. हा तर बघा आता ही जी आता आपली आकृती आहे, काय सांगितले बघा नीट मुलांना, तुकडं करून समजून घ्यायचं आधी मी जसं तुम्हाला शिकवलेलं आहे. काय सांगितलंय, स्टोन काय फेकल्या वरती फेकलेला आहे. बघा, a stone is thrown vertically with initial velocity components 20 along the vertical. 20 along the vertical म्हणजे सरळ हे दिसते इनिशियल वेलोसिटी uy. uy ची किंमत आपल्याला दिलेली आहे आणि नंतर इथे काय दिले 15 along horizontal म्हणजे ही वाली किंमत. आणि हे दिसते तुम्हाला आठवते आपण पुस्तकामध्ये केलेलं हे बघा uy ते काय होतं यू कॉस थिटा आणि यू साइन थिटा. म्हणून बघा ह्याचा अर्थ आपल्याला यू कॉस थिटाची किंमत दिली आहे 15 आणि यू साइन थिटाची किंमत दिलेली आहे 20. हे काढलेले आपण आठवते व्हर्टिकल हॉरिझॉन्टल कंपोनंट साइन आणि कॉस या फॉर्म मध्ये कसे येतात, ट्रिग्नोमेट्री यूज करून गेल्या वेळी काढलेलं होतं आपण, राईट. तर म्हणून आता आपण जसं आपली लिहिण्याची पद्धत आहे जी तुम्हाला मी लास्ट टाइम पण सांगितलेली, तर आपण सगळ्यात आधी लिहिणार डेटा. तर डेटामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, सगळ्यात आधी आपल्याला दिलेलं आहे यू एक्स म्हणजेच आपल्याला दिलेलं आहे यू कॉस थिटा. यू कॉस थिटाची किंमत म्हणजे हॉरिझॉन्टल आपला कंपोनंट किती दिलेला आहे 15. कळते का मी काय करते मुलांनो? यस मॅम. यू वाय हा व्हर्टिकल म्हटलंय ना, व्हर्टिकल हे बघा वेलॉसिटी कंपोनंट अलॉंग द व्हर्टिकल. तर यू वाय म्हणजे व्हर्टिकल हा हुबावाला कंपोनंट हा असा वाला, तर तो किती दिलेला आहे, तो आपलं यू साइन थिटा आपल्याला किती दिलेला आहे 20 मीटर पर सेकंड. परत अजून काय दिलं, डिटरमाइन द पोझिशन अँड वेलॉसिटी ऑफ द स्टोन आफ्टर 3 सेकंड्स. आपल्याला टाइम दिलाय 3 सेकंड्स, राईट. अजून काय काय काढायचं, हा आता बघा आपण काय काय काढायचे ते लिहूयात. टू फाइंड, तर काय दिलेलं आहे पोझिशन आणि वेलॉसिटी म्हणजे 3 सेकंड नंतर आपल्याला एस काढायचंय, किती अंतर पर्यंत तो पोहोचेल. मॅक्सिमम हाईट, पोझिशन आणि वेलॉसिटी व्ही पण काढायचंय, याचा अर्थ आपल्याला वेलॉसिटी पण काढायची, त्याची फायनल वेलॉसिटी म्हणजे बघा इथे गेल्यावर ह्याचं हेच व्ही किती होणार आहे ते दिसते ना, व्ही बार काढायचंय म्हणजे आपल्याला व्ही एक्स आणि व्ही वाय काढू शकतो आपण. तर व्ही काढायचंय, व्ही बार लिहूया आपण वेलॉसिटी, आणि परत मॅक्सिमम हाईट. तर मॅक्सिमम हाईट किती जास्तीत जास्त डिस्टन्स पर्यंत तो पोहोचलाय, मग एच काढायचंय आपल्याला. एचचं पण आपण त्या दिवशी सूत्र काढलेलं. आणि टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अराउंड द हॉरिझॉन्टल त्यालाच आपण नाव दिलेलं रेंज, म्हणून आपण त्याला आर ने डिनोट केलेलं. तर ह्या 4 गोष्टी आता आपल्याला काढायच्या. आता ह्या 4 गोष्टीपैकी मुलांना पहिल्या ज्या 2 गोष्टी काढायच्यात ह्या केव्हाच्या, ज्यावेळी वस्तू इथे 3 सेकंदानंतर समजा इथे पोहोचले तर इथे वस्तू असतानाच्या 2 गोष्टी काढायच्या. एच कधी काढायचंय, जो इथे मॅक्सिमम उंचीवर पोहोचल्यावर हा जो हे वाला अंतर हे आपल्याला एच काढायचंय. आणि नंतर तो जो स्टोन आहे तो खाली जमिनीवर येऊन पडल्यावर मग त्याने हे हॉरिझॉन्टल डिस्टन्स दिसते तुम्हाला आर, ते किती ट्रॅव्हल केले, किती लांब पडला, जसं गोळा फेकामध्ये तुमचा गोळा किती लांब जाऊन पडलाय ते अंतर आपल्याला काढायचंय. ठीक आहे, तर आता नंतर आपण इथे कोणकोणते फॉर्म्युला वापरणार आहे ते लिहूयात. ठीक आहे, तर आता आपले हे बघा ह्या नोट्स मध्ये पण आपण जे केलेलं ते हवं तर बघा.
तर हे आपले सगळे जे फॉर्म्युले दिसतात ते तुम्हाला, हॉरिझॉन्टल डायरेक्शन, आपलं ऍक्सेलरेशन वगैरे, वेलॉसिटी, हे दिसते वेलॉसिटी आफ्टर टाइम टी, Vx इज इक्वल टू यू कॉस थीटा आणि Vy इज इक्वल टू यू साइन थीटा मायनस जीटी. तर ते वाला आपण लिहूया. वेलॉसिटीचा आपला व्हर्टिकल कंपोनंट Vx, हॉरिझॉन्टल कंपोनंट Vx आणि Vy. तर Vx चं सूत्र काय आहे आपलं, हे दिसते तुम्हाला, हे वालं सूत्र काय आहे, Vx काय आहे, यू कॉस थीटा, यू आणि कॉस थीटा. तर तुम्ही बघू शकता ते सेमच राहिले, कारण आपलं हॉरिझॉन्टल कंपोनंट नाही चेंज होत ना, तेच आपण बघितलेलं लास्ट क्लासमध्ये. तर ते तसंच राहणार आहे, यू कॉस थीटा. पण Vy मध्ये काय होणार आहे, हे यू साइन थीटा जेवढी होती आपली वेलॉसिटी वर जाते, तर ते त्याची वेलॉसिटी हळूहळू कमी होणार आहे ना, कारण त्याला खालून ग्रॅव्हिटेशनल फोर्स खेचतोय, म्हणून ते कितीने कमी होते, तर ते जीटीने कमी. सूत्र इथे पण आहे पुस्तकामध्ये बघा, दिसते, Vx यू कॉस थीटा आणि Vy यू साइन थीटा मायनस जीटी, हीच दोन सूत्र वेलॉसिटी साठी आपण वापरणार आहे. आणि त्याच्यानंतर ना त्यांनी काय विचारलेले, टाइम टी नंतर त्याची किती पोझिशन काय असेल, तर त्याच्यासाठी पण बघा, हे पोझिशन साठी Sx आणि Sy पोझिशनचा त्याचा एक्स ऍक्सिसच्या अलॉंग काय कंपोनंट असेल, वाय ऍक्सिसच्या अलॉंग काय कंपोनंट असेल, तर हे वाले फॉर्म्युलाज पण आपण वापरणार. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर ना टोटल टाइम, हा हे बघा, मॅक्सिमम हाईट विचारले ना एच साठी, बघा हा यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा अपॉन 2g, आणि टोटल रेंज लांब किती जाऊन पडेल जमिनीवर, तर त्याच्यासाठी आपला हा वाला फॉर्म्युला. तर हेच सगळे फॉर्म्युलाज आपण वापरणार आहे. ठीक आहे. आणि टोटल रिझल्टंट वेलॉसिटी जी त्यांनी विचारलेली आहे ती Vx आणि Vy ला एकत्र घेऊन जी वेलॉसिटी ती इथे काढलेली आहे. ठीक आहे. तर आता बघा पुस्तकामध्ये मग काय केले त्यांनी, हे लिहिलं आधी, मग ह्यांनी डिरेक्टली जे आहे ते बघा, मग Vx यू कॉस थीटा आणि Vy यू साइन थीटा मायनस जीटी, हे बघा काढलं. आता जी सूत्र लिहिले तीच आपण काढलेली आहे. आणि मग त्याचं जे आन्सर आले त्याचं मॅग्निट्यूड पण काढलंय. मॅग्निट्यूड म्हणजे काय, त्याची किंमत काढली आहे, म्हणजे स्पीडोमीटर वर जर आपण वेलॉसिटी बघितली तर किती असेल, आणि टाइम काढलेला आहे त्याचा. ठीक आहे. आपण हे वाला गणित मागच्या क्लासमध्ये सोडवलेलं का? अच्छा, मी थोडं मला वाटतं एक्सप्लेन केलेलं, तुम्हाला ट्राय करायला सांगितलेलं, पण पूर्ण नव्हतं सोडवलं आपण हे. ठीक आहे. तर चला आता आपण काय करूया, हा वाला फॉर्म्युला युज करून, ह्याच्यात आणखी पण फॉर्म्युला आपण स्टेप बाय स्टेप घेऊ, पण सध्या हा वाला फॉर्म्युला युज करून जी वेलॉसिटी ह्यांनी विचारलेली आहे, डिटरमाइन पोझिशन अँड वेलॉसिटी, आधी वेलॉसिटी काढूया. मग काय आहे आपला फॉर्म्युला, Vx इज इक्वल टू यू कॉस थीटा, आणि Vx चीच किंमत, यू कॉस थीटाचीच किंमत आपल्याला किती दिलेली आहे, 15. तर हे डायरेक्टली आन्सर आलं 15 मीटर पर सेकंड. बरोबर आहे, दिसते, हे बघा. सरळ सरळ आन्सर, Vx इज इक्वल टू यू कॉस थीटा 15 आलं. आता Vy काढूया. अच्छा, आता Vy काढण्यासाठी जी ची व्हॅल्यू मुलांना 10 दिलेली आहे, तर Vyच आपलं काय सूत्र आहे, यू साइन थीटा मायनस जीटी आहे. बरोबर आहे. तर यू साइन थीटाची किंमत बघा ऑलरेडी दिलेली आहे, Uy म्हणजे 20 दिलंय, तर मग हे 20 20 मायनस जी ची व्हॅल्यू आहे 10, आणि 3 सेकंदानंतर ना हे ठेवलं 3, तर काय आलं उत्तर, 20 वजा 10 त्रिक 30, तर आन्सर -10 मीटर पर सेकंड. येस, दिसते, -10 इथे पण आले मीटर पर सेकंड. का, खालच्या बाजूने आता तो वेलॉसिटी कंपोनंट काम करते का बरं, कारण त्याला खालून गुरुत्वाकर्षण खेचते, म्हणून ते आन्सर मायनस आले. म्हणून तर त्याची बघा ना वेलॉसिटी आधी 10 होती, कमी होऊन ती वेलॉसिटी किती झाली आता, अच्छा सॉरी, ती हॉरिझॉन्टल कंपोनंट 15 होती आणि डाऊनवर्ड कंपोनंट जी आहे ती 10. आधी सुरुवातीला जेवढी होती त्याच्यापेक्षा आता ती जरा आहे ती कमी झालेली आहे. सुरुवातीला 20 होती ना, बघा 20 ची डायरेक्ट 10 झाली आता ती.
कळतंय? सुरुवातीला व्हर्टिकल कंपोनंट व्हेलॉसिटीचा 20 होता ना, इथे दिसते बघा 20 होता, आणि आता त्याच्यातून मायनस आपण जीटी केल्यावर ते झालं 10. तर हे भेटलं आपल्याला Vx आणि Vy. आणि आता आपल्याला काय करायचंय, यांची नंबर मधली किंमत काढण्यासाठी आपण काय करणार, म्हणून V हे काय असतं मुलांनो, हे V ऍक्च्युअल मध्ये तुम्हाला आठवत असेल तर आपला V हा बार असतो, आणि हे आपण असं लिहितो, आठवते, Vx प्लस आय हॅट प्लस Vy प्लस जे हॅट लिहितो, आठवते का तुम्हाला? येस मॅम. राईट. हा, मग आता तिथेच आपल्याला Vx आणि Vy ची डायरेक्ट किंमत भेटली, तर मग आपण हे V नुसता V म्हणजे हे ऍक्च्युअल मध्ये मॅग्निट्यूड आहे ह्याचं, आणि ज्याचं उत्तर असतं आपण Vx चा स्क्वेअर करतो आणि Vy चा स्क्वेअर करतो, बरोबर आहे? मग इथे करा ह्याच्यामध्ये स्क्वेअर. Vx आपलं किती होतं 15, तर 15चा स्क्वेअर, आणि Vy किती होतं -10 त्याचा स्क्वेअर. मग उत्तर किती येईल आपलं? उत्तर किती येईल मग? V इज इक्वल टू √ऑफ 15चा स्क्वेअर 225, बरोबर आहे, आणि 10चा वर्ग 100. हा, मग ह्याचं वर्गमूळ काढून त्यांनी डायरेक्टली, आता ह्याच्यासाठी माहितीये मुलांना, तुम्ही लॉग टेबल वापरू शकता वर्गमूळ काढण्यासाठी, पण बघा ना, स्क्वेअर रूट्स म्हणून लिहिले वरती टेबल वरती, तर ते त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर ह्याचे जे उत्तर येते ना ब्रॅकेटमध्ये, काय उत्तर येते ह्याचं? 335 येईल, राईट? तर ह्याचं वर्गमूळ आहे ते डायरेक्ट ह्यांनी दिलेलं आहे, पण तुम्ही त्या टेबल मधून बघून काढू शकता. क्लास संपल्यावर प्लीज जरा बघा ते लॉग टेबल वाला खोलून, त्याच्यामध्ये स्क्वेअर रूट्स असेल बघा. हा बेटा, 325 मॅम 325. हा सॉरी 325 आहे, करेक्ट. थँक्यू सो मच. तर 325 स्क्वेअर रूट ना तुम्ही बघा नॅचरल लॉग टेबल मध्ये ना, बघा लॉग टेबल, तो म्हणून ते लॉग टेबल हा खूप महत्वाचा आहे. तुम्हाला बोर्डामध्ये लॉग टेबल वापरायची मुभा असते, आणि ते बोर्डवालेच लॉग टेबल देतात. लॉग टेबल मध्ये आपल्याला काय हवंय? स्क्वेअर रूट. बघा, इथे असेल खाली कुठेतरी, चला ह्याला चेक करूयात. तोपर्यंत तुमच्या जवळ बुक आहे त्याच्यामध्ये बघा मुलांनो, हा इथे दिसते, हे बघा 4 प्लेस कॉमन लॉगॅरिथम. पण ह्याच्यात स्क्वेअर रूट का नाही दाखवते मला? अच्छा, हा, स्क्वेअर रूट काढण्यासाठी ना एक वेगळी पद्धत आहे, त्याच्यासाठी मी तुम्हाला एक हा पाठवेल मुलांनो, एक व्हिडिओ पाठवेल, तो तुम्ही बघा. आता सध्या ह्याच्यात नको आपला वेळ घालवायला. लॉग टेबल कसा यूज करायचा ना, त्याच्यासाठी खूप सारे व्हिडिओज आहेत, तर ठीक आहे. एनी हा, तर सध्या मग स्क्वेअर रूट काढून जे आन्सर येते हे 18.03, आपण त्याला जसंच्या तसं सध्या इथे लिहूयात. आता ते कसं येते त्याच्यासाठी मी तुम्हाला व्हिडिओ शेअर करेन, ठीक आहे? मग हे 18.03 हे आपल्या स्पीडोमीटरवर तेवढी व्हॅल्यू दाखवेल, राईट? आता ह्याची आपल्याला दिशा पण पाहिजे ना, की म्हणजे हा वाला जो अँगल आहे, हा जो वाला अँगल आहे तुम्हाला दिसते, आधी हा जास्त असेल अँगल, आता हा झुकत झुकत चाललाय ना. आता ह्या इथे आल्यावरती बघू शकताय तुम्ही, हे दोघं एकमेकांना समांतरच झालेत, म्हणजे हा अँगल जवळजवळ 0 झालाय. तर हा अँगल असं बॉल झुकत झुकत येत चाललाय, त्याच्यामुळे इथे जो थीटा होता तो आता इथे येऊन कमी होणार आहे, म्हणून त्यांनी त्याला वेगळं नाव दिलेलं आहे, तो अँगल सारखा सारखा चेंज होते म्हणून. मग आपलं त्याचं सूत्र इथे दिलेलं असते, लास्ट टाइम आपण केलेलं होतं तेच सूत्र इथे, टॅन अल्फाचे सूत्र, राईट? तेच इथे वापरायचं आहे. हे बघा, टॅन अल्फा Py/Px, तर सेम. आणि टॅनचं बस कसं बघतात ते पण तुम्हाला सांगितलेलं होतं, राईट? टॅन अल्फा Py/Px, म्हणजे Vy आपलं 10 झालेलं आहे, Px आपला 15 होता. मग आन्सर किती आलं? 2/3 ना, म्हणजे पॉइंट मध्ये काढलं तर हे 0.66 समथिंग. आणि मग ते नॅचरल टँजेंट्स मध्ये जर आपण तुम्ही बघितलं जाऊन,
0.6 हा कोणत्या अँगलचा आहे, तर तो अँगल मग डिरेक्टली तुम्ही घेऊ शकता. अल्फा किती आहे तो अँगल तुम्ही त्या नॅचरल टँजंट्स मध्ये जाऊन शोधू शकता. आता सध्या जो आहे आपला जो इथे अँगल आलाय बघा 2/3, तर तो आलाय 33 डिग्री 41 मिनिट्स. 33 डिग्री 41 मिनिट्स. तुम्ही नेक्स्ट टाइम पासून ना मुलांनो लॉग टेबल सोबतच घेऊन बसत जा. तर मग मी इथे इंटरनेटवर नाही चेक करणार, तुम्हाला तुमच्या पुस्तकामधून बघून मला व्हॅल्यू सांगायला सांगेल. ठीक आहे. आम्ही पण तसंच लॉग टेबल शिकलेलो. आमचे सर आम्हालाच त्या टेबलामध्ये बघून व्हॅल्यूज विचारायचे आणि ते फक्त कॅल्क्युलेशन करायचे. मग आमचं एकदम लॉग टेबल परफेक्ट झालेलं होतं. पण त्यावेळी ना आम्हाला 9वीलाच होत्या लॉग टेबल, तर फायदा झाला आम्हाला त्याचा नंतर ना. तर बघा हे झालं आपलं सध्या वेलॉसिटी काढून. आता काय काढायचे आपल्याला, पोझिशन. पोझिशन म्हणजेच आता आपल्या विषयाचं काय काढायचंय, इथे असताना त्याने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केले. पोझिशन म्हणजे तुम्हाला माहिती असेल ना, आठवते मुलांनो, ऍक्च्युली तो हे एरिया अंडर द कर्व आपण काढत असतो. गेल्या क्लासमध्ये आपण बघितलेलं होतं, राईट. तर आपण मग आता एस काढूया. एस साठी काय करायचं आपल्याला, इथे बघा तुम्ही परत आपलं तेच SX सूत्र, SYचं सूत्र, राईट. SX सूत्र बघा इथे आपण काढलेलं होतं, हे दिसते. SX इज इक्वल टू U cos थीटा टी. नुसतं टाइमने आपल्याला गुणायचंय. इथे पण बघा यू मगाशी V होतं ना, सिम्पल रे. डिस्टन्स आपलं आठवते तुम्हाला मुलांनो, हे गेल्या वेळी मी शिकवलेलं होतं. आपली वेलॉसिटी काय असते, डिस्टन्स अपॉन टाइम, बरोबर आहे. मग इथे वेलॉसिटीला टाइमने गुणल्यावर आपल्याला काय भेटणार, एस इज इक्वल टू VT. म्हणून आपली बघा सेम सूत्र आहे, फक्त इथे टी ऍड केला, इथे एक टी, आणि इथे पण ह्या पूर्ण टी ला गुणलं दोघं पण टर्म्सला की आपल्याला काय मिळेल, ते डिस्प्लेसमेंट. तर बघा आता मी मग आधी सूत्र लिहूयात आपण. मग ही वाली सूत्र इथे पण फॉर्म्युलाज मध्ये लिहा मुलांना. तर सध्या माझ्याकडे जागा नाही तर इथे लिहिते. म्हणून SX सूत्र काय होणार, हे सेम टू सेम VX सूत्र, U cos थीटा, फक्त एक्स्ट्रा इथे काय आलं टी. सेम वे इथे VY पण काय होणार, U sin थीटा, इथे एक टी येणार, टीने गुणल्यावर, आणि वजा इथे ऑलरेडी GT आहे, तर GTचा काय होणार इथे वर्ग होणार. कळलं, इझी दिसतो इथे. इथे GTचा वर्ग झालेला आहे. हा इथे हाफ पण आलंय हा मुलांनो. हाफ कसं काय आलंय, आठवते आपलं ते इक्वेशन ऑफ मोशन ह्याची समगती दुसरं समीकरण, UT प्लस हाफ AT स्क्वेअर होतं, तर इथे हाफ GT स्क्वेअर आल्या. अदरवाईज सूत्र जे आहे ते सिमिलर आहे. तर इथे फक्त एक एक्स्ट्रा इथे काय येणार आहे, हाफ. तर आता हे पुढचं मुलांना सोडवत नाहीये कारण ही इझी आहे बघा. तर नुसतं काय केलं, इथे टीने गुणलंय, दिसतंय तुम्हाला. मगाशी आपलं यूज कॉस थीटाची किंमत ऑलरेडीच 15 दिलेली होती, आणि टी काय आहे, टाइम 3 सेकंड, तर 15 ते 45 आलं, राईट. आणि SY साठी परत इथे पण टी आणि इथे अजून एक टी. तर मगाशी जसं केलेलं सेम 20, हे यू साइन थीटाची किंमत 20 आहे, परत त्याला टीने 3ने गुणलं, आणि इथे हाफ 1/2, जी ची किंमत बघा मुलांनो 10 दिलेली, मग 10चा अर्धा हाफ, अर्धा 5 झाला ना, आणि इथे टीचा वर्ग आहे म्हणजे 3चा वर्ग. तर सोडवलं तर किती आलं उत्तर, 15 मिनिट. म्हणजे काय, वरती तो 15 मीटर पर्यंत गेलाय मुलांनो त्या पॉइंट पर्यंत. आणि असा आडवा कळते तुम्हाला काय चाललंय इथून, म्हणजे म्हणायचं काय बघा, इथून असं आडवं त्याने अंतर किती कापलं असेल, हे बघा, हे वाला आडवं अंतर ह्याने किती कापलं असेल, तर हे 15 असेल. आणि वरती अशी ही उंची उभी किती असेल, किती आली आपली ही बघा, इथे उभी उंची किती कापली असेल, तर त्याने फक्त, अच्छा, आडवं अंतर जे आहे ते 45 असेल आणि उभं अंतर असेल ते फक्त 15 असेल. का बरं, आडवं अंतर 45 का असेल, कारण आडवं जाताना त्याला काही रोध नाहीये, पण उभं उंचावर जाताना त्याला पृथ्वी स्वतःकडे खेचते ना, त्याच्यामुळे ते उभं त्याचं अंतर कमी कमी होत जाणार. कळते तुम्हाला मुलांनो. बघा, वरच्या बाजूला गती कमी कमी होत जाते, त्याच्यामुळे एकच पॉइंटला येईल ज्यावेळी मॅक्सिमम हाईटला पोहोचेल आणि ते खाली पडेल. कळतंय काय चाललंय नक्की, बॉल आडवा कसा किती जाईल आणि उभा किती जाईल, कारण हवेमध्ये तर आपण अंतर नाही मोजू शकत ना. कळते मुलांनो, हवेमध्ये बॉल असताना आपण कसं अंतर मोजणार, म्हणून तो जमिनीपासून
जमिनीपासून आपण जिथे उभे आहे तो जमिनीच्या दिशेने किती लांब पोहोचलाय आणि वरच्या आकाशाच्या दिशेने तो किती लांब पोहोचलाय. मग हे अंतर आहे 45, हे आहे 15. समजतंय का? ते पोझिशन आपण काढली. समजतंय? एक्स कंपोनंट, वाय कंपोनंट. तर आपली पोझिशन काढून झाली, वेलोसिटी काढून झाली. आता मॅक्सिमम हाईट आणि टोटल डिस्टन्स साठी म्हणजेच रेंज साठी तर सरळ सरळ स्ट्रेट फॉर्म्युला आहे. तर एच चा आपला फॉर्म्युला काय आहे बघा, हा बघा. एच चा मॅक्सिमम हाईटचा फॉर्म्युला काय, यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा अपॉन 2g. तर यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा अपॉन 2g. तर ह्याला आपण काय लिहू शकतो, यू साइन थीटा हा ब्रॅकेटचा वर्ग भागिले 2g पण लिहू शकतो. तर एच बरोबर यू साइन थीटाची ऑलरेडी आपल्याला किंमत दिली आहे बघा मुलांना. यू साइन थीटाच आपलं किती आहे 20. तर मग 20 गुणिले 20 कारण 20 चा वर्ग आहे ना, आणि भागिले 2 गुणिले 10 कारण 2g ची किंमत 10. तर हा 0 गेला, हा 0 गेला, हा 2 गेला, उत्तर आलं 20. एक मिनिट, मी करेक्ट केलंय का? मॅक्सिमम इथे यूएक्स वाय हॉरिझॉन्टल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड, यूएक्स आणि यूवाय. अच्छा ओके. हा, आपल्याला मॅक्सिमम रेंज काढण्यासाठी आता ह्यांनी बघा, हे आपलं सूत्र होतं ना, यू साइन थीटाचा स्क्वेअर 2g. तर इथे ओके 20 चा स्क्वेअर. हा असंच तर केलं. मग मी काय गडबड केलीये, 20 गुणिले 20 तर 20च आलं. हा बरोबर. तर ते हाईट मॅक्सिमम 20 आलीये, बरोबर. 20 आपली हाईट आली, ही रेंज आलेली आहे. रेंजचं सूत्र आता हे वाला आपण बघणार. तर हाईट बरोबर आली, मॅक्सिमम बघा तो 20च हाईट पर्यंत पोहोचलाय. आणि आपलं मग आता रेंजचं काय सूत्र आहे, रेंज म्हणजे आडवं डिस्टन्स त्याने किती ट्रॅव्हल केले. तर बघा त्याचं हे सूत्र आहे, यू स्क्वेअर साइन 2 थीटा भागिले जी. हा मुलांनो, तर आता इथे बघा काय होणार आहे. तर इथे यूएक्स यूआय घेतलंय डायरेक्टली, ते वालं सूत्र न घेता हे यूएक्स आणि यूआय 2 UX भागिले जी घेतले. असं का घेतलंय बरं, हे बघा. त्याचं कारण इथे आपण गेल्या क्लासमध्ये बघितलेलं होतं. आरचं जे सूत्र आहे ना, रेंजचं सूत्र. एक मिनिट, हा हे बघा इथे हे दिसते, हे बघा. हे आधीचं सूत्र घेतलंय कारण ह्याच्याकडे आपल्या यूएक्स आणि यूआयच्या आपल्याकडे आधीच्या किमती ऑलरेडी आहेत. म्हणून हे 2 साइन थीटा घेण्याऐवजी 2 UX UY भागिले जी हे वालं सूत्र घेतलंय. ठीक आहे. तर बघा मग इथे UX UY भागिले जी. तर आपला UX काय आहे 15, UY काय आहे 20 आणि भागिले जी ची किंमत किती आहे ती 10. राईट. आणि ह्याचं उत्तर आलं मग 60. आय होप आता तुम्हाला हे गणित समजलं. सोपं आहे. प्रथमेश, हर्षला, मला आवाज नाही येते तुमचा बिलकुल. तुम्ही आहात की नाही? हा ठीक आहे, समजले. हे गणित इझी आहे. हे परत एकदा तुम्ही सोडवून बघा स्वतःहून. सूत्र व्यवस्थित वापरायची आहेत. ठीक आहे. चला, तर आपण काय बघूयात, इक्वेशन ऑफ मोशन फॉर अ प्रोजेक्टाईल. प्रोजेक्टाईल साठी इक्वेशन ऑफ मोशन की बघा इथे we can derive equation of motion of a projectile which is the relation between displacement and project. अच्छा, ह्याच्यामध्ये बघा जसं ह्याच्या होत्या की नाही इक्वेशन्स ऑफ मोशन, आपल्या ह्या वाला इक्वेशन्स स्ट्रेट लाईन मध्ये असेल तर इक्वेशन ऑफ मोशन आपल्या 3 काढलेल्या होत्या. आठवते तुम्हाला कोणत्या कोणत्या होत्या? u इज इक्वल टू v इज इक्वल टू u प्लस at. ही फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन होती तुमची, आठवतीये 9वी मधली फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन. सेकंड इक्वेशन ऑफ मोशन क्या थी, s इज इक्वल टू ut प्लस हाफ at स्क्वेअर. ही सेकंड इक्वेशन ऑफ मोशन होती. आणि थर्ड इक्वेशन काय होती,
पी स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर अधिक 2as. आठवते की नाही? हो नाही काहीतरी बोला. ह्याच वापरून आपण हे सगळं सोडवतोय ना. तसंच आता आपण प्रोजेक्टाईल साठी, असं प्रोजेक्टाईल मोशन साठी ह्या स्ट्रेट लाईन मध्ये वस्तू सरळ जात असतील तर ह्या 3 इक्वेशन आहे. तसं जर वस्तू अशी गोलाकार जाते, प्रोजेक्टाईल आपण फेकून अशी ती पडते, तर त्याच्यासाठी इक्वेशन ऑफ मोशन काय असतील ते इथे दिलेले. तर हे पण इझी आहे बघा. आज द प्रोजेक्टाईल स्टार्ट्स फ्रॉम एक्स इज इक्वल टू 0. सुरुवात शून्यापासून आपण त्याला फेकायला, सुरुवातीचं अंतर किती असणार आहे? 0 असणार आहे, राईट. आणि सुरुवातीचं जे मग त्याचं हॉरिझॉन्टल कंपोनंट म्हणजे खालच्या बाजूने किती अंतर कापणार आहे त्याला एक्स नाव दिलं, वरच्या बाजूने किती अंतर कापणार आहे आपण त्याला वाय नाव दिलं. म्हणून बघा हे आपलं मगाशीच सूत्र आहे सेक्स साठीचं. तर त्याच्यासाठी आपण काय केलं इथे दिसते तुम्हाला, टी इज इक्वल टू एस एक्स, आणि एस एक्सच्या ऐवजी आता आपण नुसतं काय ठेवलं, एक्स ठेवलं. एक्सच्या दिशेने तो किती अंतर कापतो. इथे आता आपल्याला एस एक्सच्या ऐवजी नुसतं एक्स म्हणजे एक्सच्या अलॉंग तो किती अंतर कापणार आहे ते म्हणजे कळते ना मुलांनो. याचा अर्थ काय आहे, हा जो बॉल आपला असा आपण फेकलाय तर तो हा ग्राउंड पासून इथे पोहोचलाय समजा, तर हा एक्स पासून कुठे टच करेल, हा किती उंचीवर गेलाय तो. अरे म्हणजे समजा इथून बॉल फेकला आणि तुम्ही बॉलिंग हे कॅच करायला जाताय, मग कुठे जाणार बॉल कॅच करायला? इथे जाणार ना. ह्याच्यापासून आता किती बरं लांब आलाय असा आडवा बॉल, तर तुम्ही आडवं जाऊन बॉल कॅच करणार ना. तर तेच आडवं किती अंतर जावं लागेल. आता त्याला एस एक्स हे नाव देता, नुसतं एक्स नाव दिलंय. मग आपला एस एक्स ऑलरेडीच फॉर्म्युला आलेला, यू कॉस थीटा इंटू टी होतं, बरोबर आहे. तर एस एक्सच्या ऐवजी आता एक्स ठेवलं तर आन्सर काय आलं, यू कॉस थीटा इंटू टी. तर टीला इकडे आणलंय त्यांनी, टीला इथेच ठेवून ह्या यू कॉस थीटाला खाली घेऊन गेलेत. तर एक्स भागिले यू कॉस थीटा बरोबर टी, आणि दोन्ही बाजू एक्सचेंज केल्या, एक्स भागिले यू कॉस थीटा. तर बघा टी आणि एक्सचा आपल्याला संबंध मिळाला, म्हणजे अंतर आणि वेळेचा संबंध आपल्याला मिळाला. ती झाली आपली पहिली इक्वेशन. बघा इथे दिसतंय सेम टू सेम आलंय, एक्स भागिले यू कॉस थीटा. तर हे झालं आपलं अंतर आणि वेळ. पण हे अंतर कुठलंय? आडवं अंतर. ठीक आहे. आता उभं अंतर, उभं अंतरासाठी पण मग काय करणार आता, वाय आपलं हे सूत्र टी इथे हाफ जी टी स्क्वेअर वालं. तर तिथे पण काय केलंय, फक्त आणि फक्त काय केलेलं आहे, एस काढून, एस वाय काढून नुसती वायची किंमत टाकली बघा मुलांना. आणि काय केलं, हे यू साइन थिटा जसंच्या तसं. आणि ही जी पहिली इक्वेशन मधनं आपल्याला हे जे टीचं सूत्र मिळालं ना मुलांना, ते इथे टीच्या ऐवजी ह्या किमती ठेवून त्याला सोडवलंय. चला मी आता हे करून दाखवते, हे सूत्र कसं येतंय हे मी तुम्हाला सोडवून दाखवते. म्हणून दिस इज द इक्वेशन ऑफ ट्रॅजेक्टरी ऑफ द प्रोजेक्टाईल. हिअर यू अँड थीटा आर कॉन्स्टंट्स फॉर द गिवन प्रोजेक्टाईल मोशन. The above equation is of the form ax plus bx square, which is the equation of parabola. आता हा पॅराबोलाची इक्वेशन तुम्हाला मॅथ्स मध्ये आहे. Thus path of the trajectory of a projectile is parabola. प्रश्न परीक्षेमध्ये असा येऊ शकतो की प्रूफ दॅट ट्रॅजेक्टरी ऑफ अ प्रोजेक्टाईल मोशन इज पॅराबोला. तर हे सगळं तुम्हाला सोडवून दाखवायचं आणि खूप इझी आहे, हे 2 मार्काला येऊ शकतं. तर बघा आपली आता ही इक्वेशन काय होती, आता जस्ट आपण थोड्या वेळ आधी एस वाय आपलं काय होतं, युटी प्लस, हे बघा हीच वाली इक्वेशन होती ना, युटी प्लस हाफ 80 स्क्वेअरच्या ऐवजी यू आपलं काय होतं आता, यू साइन थिटा होतं, राईट. कारण त्याचा वाय कंपोनंट घेत होतो, तो टी आपला जसंच्या तसा होता. आणि इथे आपले गुरुत्वाकर्षणच्या विरुद्ध दिशेला चालले म्हणून जी ची व्हॅल्यू वजा होती, म्हणून हे वजा आलं इथे चिन्ह, आणि जी टी स्क्वेअर इझी, राईट. आता इथे काय करायचं आपल्याला, वाय घ्यायचं आणि इथे यू साइन थिटा टी, यू साइन थिटा जसंच्या तसं. आणि टी ची किंमत बघा, ही टी ची आता किंमत काढली ना आपण, एक्स अपॉन कॉस थिटा, एक्स अपॉन यू कॉस थिटा ही ठेवली, वजा हाफ जी, आणि परत इथे टी ची किंमत एक्स अपॉन यू कॉस थिटा, पण इथे त्याचा काय आहे, वर्ग. मग आता ह्याला सोडवा, मग इथे बघा काय होईल, हे यू यू कट झालं मुलांनो,
एक्स ला बाहेर काढूयात आणि इथे खाली इथे मग वरती छेदामध्ये साइन थिटा भागिले इथे कॉस थिटा वजा इथे काय येईल 1/2. आता इथे काय होणार आहे नीट बघा, जी एक्स चा वर्ग, मी बघा आता कसं लिहिते मुलांनो, हा बघा एक्सच्या वर्गाला मी बाजूला लिहिते आणि इथे जी भागिले यू कॉस थिटा ह्याचा खाली वर्ग करते. आता ह्यांनी मग तेच सांगितलंय, आता ह्या सगळ्या किमती ज्या आहेत त्या पर्टिक्युलर त्या एका केससाठी, त्या एका बॉलसाठी ज्याला फेकलंय, हे सगळं कॉन्स्टंट आहे, ते चेंज नाही होणार वेळेनुसार, हे नाही चेंज होणार आहे, बरोबर आहे. थिटा नाही चेंज होणार आहे, ज्या अँगलला आपण फेकलेला तो थिटा नाही चेंज होणार आहे. सुरुवातीची वेलोसिटी, ज्या वेलोसिटीने आपण त्याला वरती फेकलेलं, ती नाही चेंज होणार आहे. आणि म्हणून मग बघा साइन भागिले कॉस टॅन थिटा असतं, राईट. आणि हे वालं तर मग तेच सांगितले, ही वाली किंमत आणि ही वाली किंमत ती कॉन्स्टंट असते, हे इवन हाफ पण कॉन्स्टंट आहे. म्हणून बघा ह्या किमतीच्या ऐवजी त्यांनी ए ठेवलं आणि ह्या कॉन्स्टंटच्या ऐवजी त्यांनी बी ठेवलं. मग उत्तर काय आलं, त्याला ax प्लस इथे bx चा वर्ग, कळतंय. आणि मग ही अशा पद्धतीची जी किंमत असते ती पॅराबोलाची किंमत असते. अशी इक्वेशन पॅराबोला, मी मगाशी म्हटलेले ना, हा पाथ जो आहे तो सर्कल नाहीये, पॅराबोला आहे. ठीक आहे, तर तेच इथे त्यांनी प्रूफ केलंय. कळलं मुलांनो? इझी. यस मॅम. ठीक आहे, चला आता आपल्याकडे थोडासा वेळ आहे. युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचं काही बेसिक गोष्टी थोड्याशा एक्सप्लेन करते तुम्हाला. जर पूर्ण झालं तर चांगली गोष्ट आहे, नाहीच झालं तरी काय हरकत नाही, आपण नेक्स्ट क्लासमध्ये ह्याला कंटिन्यू करू. आता हे जे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे ना मुलांनो, इट्स व्हेरी 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 सिम्पल, खूप सोपं आहे हे. तुम्ही 9वी मध्ये पण केले. आता फक्त थोड्याशा काही ज्या गोष्टी आहेत त्या थोड्याशा डिटेलमध्ये आहेत आपल्याला. ठीक आहे, आता बघा माझ्याकडे लक्ष द्या. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन काय आहे, वस्तू गोल गोल फिरते पण तिचा स्पीड चेंज नाही होत आहे. जसं आता बघा तुमच्या डोक्यावर फॅन फिरत असेल, एकदा फॅन ऑन केला आणि तो सेट झाला की त्याची स्पीड कमी जास्त होते का, मला सांगा बरं? नाही होत. नाही, समान स्पीडनेस तो फिरत राहतो. आणि म्हणून बघा आपल्याला मग जर स्पीड वाढवायची असेल तर आपण काय करतो, रेग्युलेटरचं बटन ते गोल फिरवून त्याला स्पीड वाढवतो किंवा कमी करतो. तर तेच आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. म्हणजे काय, ऑब्जेक्ट इज इन युनिफॉर्म मोशन. युनिफॉर्म मोशन आणि सर्क्युलर मोशन दोघांना एकत्र करून शब्द काय बनला, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. तर ऑब्जेक्ट युनिफॉर्म स्पीड मध्ये फिरते आणि सर्क्युलर फिरते, म्हणून त्याचं नाव आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ठीक आहे, तर आता ह्याच्यामध्ये आता आपल्याला काय करायचंय बघा. एकंदर जर तुम्ही मुलांना बघितलं तर आतापर्यंत ह्याच धड्यामध्ये आता हा तिसरा प्रकार आपण शिकतोय. मोशनचा जो टाईप आहे त्याचा हा तिसरा प्रकार आहे. 5 मिनिटं राहिलेत हा मुलांनो, प्लीज मीटिंग सोडू नका जाऊ. आपला क्लास फिजिक्सचा थोडा लेट चालू होतो ना, म्हणून मी 9:30 पर्यंत घेते, माहितीये ना तुम्हाला. तर बघा आतापर्यंत आपण काय बघितलं, इक्वेशन इन स्ट्रेट लाईन, त्याच्या 3 इक्वेशन काढल्या ज्या आता आपण लिहिलेल्या होत्या. हे पहिल्या प्रकारचं मोशन आपण बघितलं. पण हे स्ट्रेट लाईन मोशन मध्ये आपण स्ट्रेट लाईन पण वस्तू अशी वाकडी प्लेन मध्ये जात असेल तर त्याच्यासाठी पण आपण आठवते ना, तुम्ही इक्वेशन काढले, आपण Vx काढलं, Vy काढलं, त्याच्यासाठीच आपण Xx काढलं, Sy काढलं, राईट. ऍक्सेलरेशन पण आपण काढलं मला वाटते 2-3 क्लासच्या पूर्वी. तर हे पहिल्या टाईपचं मोशन, ऑब्जेक्ट स्ट्रेट चाललंय ते बघितलं, रेक्टिलिनियर मोशन. दुसऱ्या टाईपचं मोशन आता आपण कोणतं बघितलं, जस्ट गेल्या क्लासमध्ये ना आता असं प्रोजेक्टाईल मोशन बघितलं. आता तिसऱ्या टाईपचं मोशन आपण काय बघतोय की ऑब्जेक्ट जो आहे आपला असा गोल सर्कल मध्ये फिरतोय, कळतंय. मग आपण ह्याच्यासाठी इक्वेशन ऑफ मोशन काढल्या, ह्याच्यासाठी पण आता इक्वेशन ऑफ मोशन काढली ना, y इज इक्वल टू ax प्लस by स्क्वेअर bx स्क्वेअर ही वाली, राईट. तर आता सेम टू सेम वस्तू जर वर्तुळामध्ये गोल गोल फिरत असेल तर तिच्या सिंपल गोष्टी, तिचं डिस्टन्स ती किती ट्रॅव्हल करेल, तिची वेलॉसिटी किती असेल, तिचं ऍक्सेलरेशन किती असेल, हे सगळं शोधणं म्हणजेच वस्तूचं जे मोशन आहे त्याची डीप मध्ये आपण स्टडी करतो, कळतंय. तर चला सगळ्यात आधी आपण समजून घेऊया युनिफॉर्म सर्क्युलर मोशन
आणि लिनियर मोशन हे दोघं जर तुम्हाला माहिती आपसामध्ये जोडलेले आहेत. कसे जोडलेले आहेत मी तुम्हाला सांगते. तर बघा, आता हा माझा ऑब्जेक्ट आहे. एक वस्तू आहे, समजा ती ह्या सर्कलच्या बाउंड्रीला फिरते मुलांना. एक दगड घेतलाय तुम्ही, साधा छोटा दगड घेतलाय, एका धाग्याला बांधलाय आणि तुम्ही त्याला गोल 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 फिरवताय. ठीक आहे, तर तुम्ही जिथे पकडले त्या धाग्याला, हा समजा तो धागा आहे आणि हा इथे तो दगड आहे, राईट. तुम्ही इथे थांबलाय आणि त्याला गोल 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 फिरवताय. आता समजा तो ए पोझिशनला आहे. आता युनिफॉर्म मोशन आपण कधी म्हणणार? ए पोझिशनला आहे आणि तो टायमर लावला आपण. समजा तो इथून इथे बी पोझिशनला आला आणि आपण काय केलं, हे अंतर मोजलं. सपोज हे अंतर आहे 5 सेंटीमीटर. एक्झाम्पल घेते हा मुलांना मी. 5 सेंटीमीटर हे अंतर आहे. किती वेळा लागला त्याला? समजा 2 सेकंड लागले. परत तो दगड बी पासून समजा सी पर्यंत आला. परत त्याने 5 सेंटीमीटरच अंतर कापलं 2 सेकंदामध्ये. तर मग आपण काय म्हणणार की हा दगड जो आहे तो कशामध्ये आहे? युनिफॉर्म मोशन मध्ये. म्हणजे तो आठवते ना युनिफॉर्म मोशनची डिस्टन्स डेफिनेशन काय होती? इक्वल डिस्टन्स इज ट्रॅव्हल्ड इन इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम. हो की नाही? येस. मग आता इथे पण तो इक्वल डिस्टन्सेस ट्रॅव्हल करतो इक्वल टाइम मध्ये. पण आता हे वाला जे डिस्टन्स आहे ना मुलांना, आपण ते मीटर मध्ये सेंटीमीटर मध्ये न घेता आपण अँगलच्या फॉर्म मध्ये घेणार आहे. म्हणजे काय? इथे वस्तू ए मध्ये असताना, पॉइंट ए ला असताना, ती ए पासून जेव्हा बी पर्यंत गेली, समजा तिला 2 सेकंड लागले आणि पण तिने अँगल किती ट्रेस केला? से फॉर एक्झाम्पल 30 डिग्री. परत ती इथून बी पासून इथे सी पर्यंत गेली आणि परत हा वाला जो अँगल आहे, सपोज हा पण अँगल 30 डिग्रीच आहे 2 सेकंड्स मध्ये. परत मग सी पासून डी पर्यंत गेली आणि हा पण अँगल 30 डिग्रीच आहे आणि तो पण सेम टाइम मध्ये. सो इक्वल अँगल इज ट्रेस्ड बाय दी ऑब्जेक्ट. कळते तुम्हाला? मग इथे जे आपण ह्याचं अंतर मोजतोय, हे अंतर आपण एस न घेता ते अंतरसाठी आपण लिहिणार आहे थीटा. कळते तुम्हाला? अँगलच्या स्वरूपामध्ये ते अंतर आपण मोजतोय. टाइम आपला जसाच्या तसाच आहे टी टी. म्हणून आपलं आता वेलॉसिटीचं काय सूत्र होतं? डिस्टन्स अपॉन टाइम होतं की नाही? मग आता ही जी वेलॉसिटी आहे, ही वेलॉसिटी अँग्युलर वेलॉसिटी आहे. अँगलच्या स्वरूपात आपण मोजतोय ना, म्हणून अँग्युलर वेलॉसिटी. कळते मुलांनो? किंवा अँग्युलर स्पीड म्हणू शकतो याला. तर त्याला आपण ह्या ओमेगा, हे डब्ल्यू नाही बरं का, हे ओमेगा चिन्ह ह्याने दाखवतो. आणि म्हणून इथे आता एसच्या ऐवजी आपल्याला काय ठेवायचंय? थीटा. आणि टाइमच्या ऐवजी टी जसाच्या तसाच. म्हणजे तर हे आपल्याला एक नवीन सूत्र मिळतंय. तर ह्याला म्हणतात. मग आता जी वस्तू गोल गोल जाते ना मुलांनो, तिच्याकडे माहितीये 2 टाईपचे स्पीड आहेत. एक तर अँगल आणि दुसरं माहितीये लिनियर स्पीड पण आहे. आता लिनियर स्पीड कसं आहे? म्हणजे जर समजा हा धागा तुटला तर तुम्हाला माहितीये ना, ही वस्तू सरळ निघून जाईल. कळते? मग तिच्याकडे ही ती असते, ती लिनियर वेलॉसिटी असते, जी सरळ जाणाऱ्या रेषेमध्ये, सरळ रेषेमध्ये जाणाऱ्या वस्तूकडे असते. ठीक आहे. तर ही जी लिनियर वेलॉसिटी आहे आणि ही अँग्युलर वेलॉसिटी आहे, ही दोघांचा एकमेकांशी संबंध काय आहे ते आपण आता नेक्स्ट क्लासमध्ये बघू शकतो. ठीक आहे, थांबा 1 मिनिट. ओके, हर्षदा बेटा समजले मी काय शिकवले आज? सर्क्युलर मोशन, अँग्युलर वेलॉसिटी, लिनियर वेलॉसिटी. अँग्युलर वेलॉसिटी म्हणजे ती गोल 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 फिरत चाललाय, त्यावेळी गोल फिरताना त्याची काय स्पीड आहे. आणि चुकून समजा धागा तुटला तर तो माहितीये ना सरळ जाऊन पडतो. आपल्या घरी बघ फॅनला पण काहीतरी गोष्ट धडकली की ती सरळ जाऊन पडते की नाही? फॅन बरोबर गोल गोल तर नाही फिरत ती, है ना? तर ती आहे त्याची लिनियर वेलॉसिटी. ठीक आहे. तर ही लिनियर वेलॉसिटी आणि अँग्युलर वेलॉसिटी दोघं म्हणजे गोल फिरणाऱ्या वस्तूकडे 2 प्रकारच्या वेलॉसिटी आहेत. एक अँग्युलर वेलॉसिटी, दुसरी लिनियर. अँग्युलर म्हणजे गोल फिरतानाची अँगल वाली वेलॉसिटी, आणि सरळ जर गेला तो तर तो किती वेलॉसिटीने सरळ जाईल, ती एका रेषेमधली वेलॉसिटी. तर त्या दोघांचा संबंध आपण नेक्स्ट क्लासमध्ये बघू. ठीक आहे. आता आजच्या दिवसासाठी फक्त एकच छोटासा होमवर्क आहे, परीक्षा झाल्यावर हवं तर सोडवा. हेच आता जे गणित आपण सोडवून बघितलं ना,
ते सेम टू सेम एक्झाम्पल न बघता, एकदा समजून न बघता सोडवायला ट्राय करायचं. एक्झाम्पल नंबर 3.7. ठीक आहे. ठीक आहे. तर चला आता आपण इथे क्लास आपला थांबूया. थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग आणि लास्ट पर्यंत थांबण्यासाठी. सत्यजित